कामठी शहर के सभी सिटी सर के संकल्पना से ऑपरेशन आज तारीख 20 हम नशे के खिलाफ एक शपथ लेने जा रहे हैं और इसके बाद से आज या ठिकाणी प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही राहण्यासाठी प्रोत्साहित करेन। मी माझ्या शाळा महाविद्यालय समाज व कुटुंबात अंमली पदार्थाच्या विषय माहिती घेऊन ती इतरांपर्यंत प्रयत्नशील राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण यापर्यंत आपण अंमली पदार्थ विरोधी सप्ताह आयोजित केलेला आहे आणि विविध कार्यक्रम त्यामध्ये आयोजित केलेले आहेत। त्याचाच हा भाग म्हणून आज एक शपथ घेतलेली आहे आपण आणि याच एक सप्ताहाचा भाग म्हणून उद्या एक मी निकेतन कदम DCP झोन 5 नागपूर शहर। आपण नागपूर शहरात ऑपरेशन थंडर राबवत आहोत। माननीय CP रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या नेतृत्वात आपण या ऑपरेशन थंडरमध्ये जे ड्रग्सची सप्लाय चेन आहे, राईट फ्रॉम दी सप्लाय साईड टू डिमांड साईड, अगदी पूर्ण सप्लाय चेनमध्ये आपण क्रॅकडाऊन करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आपण मागच्या जवळपास 1 वर्षात जे ड्रग पेडलर्स आहेत त्यासोबतच जे कंझ्युम करणारे आहेत त्या सर्वांवर भरपूर प्रमाणात केसेस केलेले आहेत। आज मी आपल्याला या ड्रग्सच्या विळख्यात जे सापडतात, स्पेशली जे कंझ्युम करतात आणि त्यांच्यावर जी लीगल कारवाई केली जाते, त्याच्यामध्ये त्यांच्यावर लीगल कारवाई केल्यानंतर त्यांना अटक करण्यात येतं। त्यांचं जे पुढचं भविष्य आहे ते खराब होतं, कारण क्रिमिनल रेकॉर्ड त्यांचा बनत असतो। आणि जे ड्रग पेडलर्स आहेत म्हणजे जे विकणारे आहेत त्यांच्यावर देखील आपण एक कडक कायदेशीर कारवाई करतो। त्यांना एकदा अटक केल्यानंतर बरेच दिवस सेंट्रल जेलमध्ये देखील राहावं लागतं। त्यासोबतच आपण नागपूर शहरात जे PIT NDPS आहे त्याच्या अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची देखील कारवाई केलेली आहे। सोबतच काही केसेसमध्ये आपण मकोकासारखे जे स्ट्रिंजंट ॲक्ट्स आहेत त्या अंतर्गत देखील कारवाई केलेली आहे। त्यामुळे मी सर्व यंगस्टर्स तसेच इतर सर्व जनता यांना एक आव्हान करेन की कुणीही या ड्रग्सच्या सप्लाय चेनमध्ये चुकून देखील समाविष्ट होऊ नका, कारण नागपूर पोलिसांची नजर आपल्यावर आहे आणि ऑपरेशन थंडर या माध्यमातून आम्ही पूर्ण शहरात जे याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि ही कारवाई सतत चालू राहील।